मुली म्हणजे बापाच्या शेतातल्या काकड्या वाटल्या का रे? उचलल्या आणि मोडून खाल्ल्या. तुमच्यामुळे बायका बाहेर पडायला घाबरतात. नेक्स्ट बायसेप्ससाठी जाऊ आपण. हां चल. बायसेप्स मर्दों का हात हे कसं ओळखलं जातं? तर त्याचा हात जर चांगला असेल, तोंडप असेल, भित्तप असेल किंवा एक म्हणतो ना गोळा वगैरे असेल तिथे, तर लोक म्हणे क्या बात आहे, असा मस्त हात आहे याचा. जसं धर्मेंद्र किंवा सलमान खान हे सगळे जे आहेत ॲक्टर्स ते फेमस झाले ते केवळ त्यांच्या एकंदरीत स्ट्रक्चर्समुळे. तर बायसेप करताना एक त्याची वेगळी मजा आहे, गंमत. सर्किट ट्रेनिंगमध्ये वाट लागते पटापट मारायला होतो सर. थांबला जरा 2 मिनटं. कमॉन सर, सर्किट विदाउट रेस्टच पाहिजे. कलाकाराचं आयुष्य म्हणजे सोपं नाही आहे रे बाबा. 1 2 गुड 3 20 5 4 बस सर. Last 3 count. Come on, continue. 3 2 Okay. Good. 25 sir, 25. Good. काय एका कलाकाराला किंवा कुठल्याही माणसाला स्वतःला प्रेझेंट करणं खूप व्यवस्थितपणे प्रेझेंट करणं खूप गरजेचं आहे, एस्पेशली कलाकारांना. कारण फेस आणि बॉडी हेच त्यांचं प्रोडक्ट आहे. आणि शरीर जर तुमचं चांगलं असेल तर तुमचा एक कॉन्फिडन्स वेगळ्या पद्धतीचा असतो. एक तुम्ही वेगळे दिसून येता. प्रेझेंटेशन तुमचं चांगलं राहतं आणि ती मदत तुम्हाला स्क्रीनवर पण होते. बरेच जण म्हणतात की तुमचा स्क्रीन प्रेझेन्स चांगला आहे. तर ह्यामुळे की तुम्ही जर तुमची बॉडी व्यवस्थित ठेवली, प्रेझेंट व्यवस्थित केलं आणि ते सगळं या जिममध्येच होतं किंवा कुठल्याही पद्धतीचा व्यायाम जे तुम्ही करू शकाल ते व्यवस्थित पद्धतीने करणं. ब्रिदिंग जसं म्हटलं, ब्रिदिंग टेक्निक्स तुमचे व्यवस्थित असतील. एक्झर्ट बॉडीला जितकं तुम्ही एक्झर्ट कराल फिजिकली तितकंच ते तुमचं फिजिक एक प्रॉपर शेपमध्ये राहील. शेपमध्ये बॉडी असणं खूप गरजेचं आहे फॉर एनी ॲक्टर. प्रथमदर्शनी जेव्हा हे कॅरेक्टर मला सांगण्यात आलं तेव्हा मी कुठेतरी ठरवलं की मी पहिल्यांदाच पडद्यावरती युनिफॉर्म घालणार आहे असं मला कळलं जेव्हा. मग त्याच्यासाठी मग ही जी माझी जिम आहे ग्रेस जिम, तिथे मी रेग्युलर आलो होतो शूटिंगच्या अगोदर, यायचो आणि येतोही. आणि मग जिममध्ये येऊन मी कसा व्यायाम करायचो. बस सर. लास्ट टू कम ऑन 29 स्टॉप. आपल्याला व्यवस्थित दिसणं खूप गरजेचं आहे. तो इन्स्पेक्टर वाटला पाहिजे, त्याला बघून लोकांना वाटलं पाहिजे हा कायद्याचं रक्षण करू शकतो. त्या युनिफॉर्ममध्ये तो तितका धारदार दिसला पाहिजे, जे माझं कॅरेक्टर आहे. निडर दिसला पाहिजे. मग ते निडर नुसतं युनिफॉर्म घालून येणार नाही. त्याच्यासाठी एक जर तुमचं कुठेतरी ती एक जरब असेल त्या ओव्हरऑल ह्याच्यामध्ये तर इट ॲड्स टू द कॅरेक्टर. 20 21 2 23 come on sir. 44 no pain no gains, come on sir. 45 किती मारायचे? last 5 count, come on. 5 last 4 good. कधी कधी लेखणीपेक्षा हाताची ताकद जास्त काही करून जाते. कुठलंही वर्कआउट करत असताना किती थकलेला असलात तरी बॉडीचा पोश्चर बॅलन्स प्रॉपर ठेवणं गरजेचं आहे. जर तुम्ही कुठे इम्बॅलन्स राहिलात तर त्या मसलवरती अननेसेसरी लोड येतं आणि मग मसल वेअर अँड टेअर होतं. बॉडीचा प्रॉपर बॅलन्स 2 पायावरती, थोडे सॉफ्ट नीज आणि जर बायसेप मारते तर कम्प्लीट कॉन्सन्ट्रेशन त्या बायसेपवरच असणं गरजेचं आहे. तुम्ही हे मारत असताना गप्पा मारताय किंवा फोरआर्मवरती प्रेशर घेत आहे, रिस्टवरती प्रेशर घेत आहे, काय उपयोग नाही होणार बायसेपसाठी. सो कॉन्सन्ट्रेशन खूप इम्पॉर्टंट आहे. हे फिजिक्स जे आहे माझं सर 1 वर्षापूर्वीच असेल. हो सर, 1 वर्ष. तेव्हा किती होते? 6 पॅक्स ना? येस, 6 पॅक होते. येणाऱ्या 6 महिन्यामध्ये बघा सर एक वेगळा राजेश शृंगारपुरे दिसेल तुम्हाला. चॅलेंज आहे म्हणजे तुम्हाला. येस सर.